नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मक्याच्या पिठाची भाकरी आणि मुगाच्या डाळीचं पिठलं। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करूया। मक्याच्या भाकरीसाठी 2.5 कप मक्याचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर 1 चमचा धनी पावडर टाकायचा आहे। जिरं पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे। चवीपुरते मीठ टाकूया। पाऊण वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकायचं आहे। पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बऱ्यापैकी पिठाचा गोळा झाला आहे। पीठ इथे छान भिजून झाले आहे। 1 चमचा भर तेल टाकूया। मळून घ्यायचं आहे। पीठ आपले छान भिजून झाले आहे। 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवूया। 1 वाटी मुगाची डाळ 2 तासासाठी भिजायला घातली होती। डाळ छान भिजली आहे। डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायची आहे। झाकण लावून डाळीची पेस्ट तयार करून घेऊया। डाळ छान बारीक झाली आहे। पिठलं करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे। तेल छान कडकडीत तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। 2 चमचे हिरवी मिरचीचा लसणाचा ठेचा टाकायचा आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। लसूण मिरचीचा ठेचा छान परतला आहे। 1 बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा छान परतून घ्यायचा आहे। पाऊण टीस्पून हिंग टाकायचा आहे। थोडासा कढीपत्ता टाकायचा। 2 लाल मिरची टाकायची आहे। सर्व छान परतून घेऊया। एक 2 मिनिटांनंतर छान परतला आहे। पाऊण टीस्पून हळद टाकूया। हळद छान परतून घ्यायची आहे। बारीक केलेली मुगाच्या डाळीची पेस्ट टाकायची आहे। 1 कप पाणी टाकूया। चवीपुरते मीठ टाकायचे आहे। छान मिक्स करून घेऊया। पिठलं गिठोळी मोडत मिक्स करायचं आहे। दोन मिनिटांनंतर पिठलं छान घट्ट झालं आहे। झाकण ठेवायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर चेक करूया। हलवून घेऊया। पिठलं छान गटागटा शिजलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। तयार झालं आहे मुगाच्या डाळीचं पिठलं।
मक्याची कणिक छान भिजली आहे। पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, हाताने थोडासा मळून घ्यायचा आहे। पिठामध्ये बुडून आणि भाकरी लाटून घ्यायची आहे। भाकरी छान लाटून झाली आहे। भाकरी जास्त जाड पण नाही करायची आणि पातळही नाही ठेवायची, मीडियम साईजची ठेवायची। तवा गरम झाला आहे, भाकरी तव्यावर टाकूया। भाकरीवर थोडेसे तूप लावूया। तूप सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। भाकरी उलटून घेऊया। भाकरीची दोन्ही बाजू छान भाजून घ्यायची आहे। भाकरीचा रंग खूप छान आला आहे। तर भाकरी छान भाजून झाली आहे। प्लेटमध्ये काढूया। तर सर्व भाकऱ्या अशाच तयार करून घेऊया। तयार झालं मक्याची भाकरी, मुगाच्या डाळीचं झणझणीत पिठलं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।